राहुल नार्वेकरांची पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। तर रोहित पाटील यांच्या विधानसभेतील प्रवेशाने त्यांच्या वडिलांची आठवण करून दिली आहे। तिकडे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे शरद पवारांच्या दौऱ्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी मार्कडवाडीला जाणार आहेत। तसंच पुस्तकांचं गाव ही योजना फक्त कागदावर असल्याचं चित्र सध्या दिसतंय। तर लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी होणार आहे आणि नियमबाह्य अर्ज हे बाद करण्यात येणार आहेत। विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांची वर्णी लागली। अधिवेशनाच्या तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या दिवशी राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष पदासाठी मांडला होता आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिलं। यानंतर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल नार्वेकर यांचा विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा केलेली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या सोबत न्यूज प्लॅनेटमध्ये या क्षणी जोडले गेले आहेत। राहुल नार्वेकर जी, अभिनंदन तुमचं अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाल्याबद्दल। राहुल जी, पुन्हा एकदा खरं तर अध्यक्षपदी विराजमान झालेले आहात। काय आहे पुढच्या कार्यकाळाचं तुमचं व्हिजन? सर्वप्रथम महाराष्ट्र विधानसभेतील माझ्या सर्व सहकारी सदस्यांनी मला एकमताने निवडून दिलं आणि माझ्यावर विश्वास दर्शवला परत एकदा, त्याबद्दल त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। आणि येणाऱ्या 5 वर्षात निश्चितपणे 12 कोटी जनते 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करणारे 288 आमदार जे आहेत माझ्या सभागृहात, त्यांना एकसारखीच वागणूक देऊन, सगळ्यांना न्याय देऊन, त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न आणि त्यावरती निघणारा उपाय या सगळ्यावरती कार्य करण्याची त्यांना समान संधी देणं हे माझ्यासाठी क्रमप्राप्त राहील। आपल्याला माहीतच आहे, महाराष्ट्र विधानसभेत आता जवळजवळ 78 असे आमदार पहिल्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत। त्यांना पण योग्य संधी देऊन त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याची संधी देणं हे क्रमप्राप्त आहे। त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात महाराष्ट्र विधिमंडळातील दोन्ही सभागृह हे पेपरलेस करायचे, कम्प्लिटली डिजिटलाइज करायचे, हा एक आकांक्षा आमची आहे। एक प्रोजेक्ट आम्ही राबवलेला आहे डिजिटलायझेशनचा, तो पूर्ण करायचा आहे। त्याचप्रमाणे आमदार निवास जे आहेत, मनोरा आमदार निवास आहे, मॅजेस्टिक आमदार निवास आहेत, यांची पुनर्बांधणी चालू आहे। ते पूर्ण करून सुसज्ज अशी आमदार निवास मुंबईत स्थापन करणं हे पण क्रमप्राप्त आहे। महाराष्ट्र विधानसभेतील सर्व सदस्यांना आम्ही ह्या डिजिटलायझेशन प्रोग्राममधनं अगदी कोविड सारख्या प्रसंगी आपण बघितलं असेल की ज्युडिशरी ऑनलाईन चालली, इतर संस्था ऑनलाईन चालल्या, पण लेजिस्लेचर हे ऑनलाईन चालू शकलं नाही आणि म्हणूनच हे शक्य करण्यासाठी अत्याधुनिक सिस्टम्स लावून आणि त्याचं योग्य ट्रेनिंग देऊन आम्ही ती पण तयारी करायचं आमचं मनस आहे। आणि त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक असे कार्यक्रम विधिमंडळाला अधिक इफेक्टिव्ह करण्यासाठी आम्ही हाती घेतलेले आहे। बरोबर राहुलजी, अनेक कार्यक्रम तुम्ही हाती घेतलेले आहात, ते तडीस नेण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहे। मात्र विरोधी पक्षाचं संख्याबळ यावेळेचं पाहता विरोधी पक्ष नेते पदासाठी तुम्ही वेगळी काही तरतूद करणार आहात का? कायदा या तरतुदी संदर्भात काहीतरी सांगताना दिसतो का? कारण संख्याबळ असताना देखील विरोधकांनी कन्सिडर करा, दिल्लीचे काही दाखले देखील देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, त्यानुसार काय करणार आहात? विरोधी पक्ष नेत्याची निवड करणं किंवा त्याला रेकग्निशन द्यायचा पूर्ण अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांना असतो। आणि विधानसभा अध्यक्ष ज्यावेळेला हा निर्णय घेत असतात त्यावेळेला प्रत्येक विधानसभेचे अध्यक्ष त्या विधानसभेचे नियम, प्रथा, परंपरेनुसार हा निर्णय घेत असतात। त्यामुळे दिल्ली विधानसभेत काय घडलं ते दिल्ली विधानसभेचे नियम किंवा त्यांच्या प्रथा परंपरा असतील त्या अनुषंगाने निर्णय घेतला गेला असेल।
महाराष्ट्र विधानसभेचं जेव्हा विरोधी पक्षनेतेपद भरण्याची वेळ येईल त्यावेळेला निश्चितपणे महाराष्ट्र विधानसभेचे जे नियम आहेत आणि प्रथा परंपरा ज्या या विषयातल्या आहेत त्याच्या अनुषंगानेच निर्णय घेतला जाईल आणि मी जो निर्णय घेईन तो निर्णय हा या सगळ्या नियमांप्रमाणे आणि आमच्या ज्या प्रथा परंपरा आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या त्याच्या अनुषंगानेच असेल. इतर असेंब्लीजमध्ये काय होतं किंवा इतर विधिमंडळांमध्ये काय होतं ते त्या विधिमंडळाचा प्रश्न आहे आणि त्यांच्या नियमानुसार प्रथा परंपरेनुसार घेतलेले हे निर्णय आहेत. त्यामुळे त्याच्यावर अवलंबून राहायचं कुठच्याही प्रकारचं या विधानसभेला किंवा या विधानसभेच्या अध्यक्षांना अनिवार्य नाहीये. बरं, पण राहुलजी काय वाटतं, विरोधकांचं संख्याबळ पाहता काय नेमकं घडू शकते? कारण विरोधक बोलतात संख्याबळ कमी असलं तरी आवाज तेवढाच राहणार आहे. तर अध्यक्षांचा वेळ वाचून निर्णय घेण्यासाठी तरी वेळ मिळेल का, की तो आवाज चढा असताना नेमकं काय आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल? मी आपल्याला यापूर्वी म्हणजे मी आज विधानसभेतही तेच सांगितलंय माझ्या भाषणात की विरोधकांची संख्या जरी कमी असली 50च आहेत विरोधी पक्षाच्या बाकांवरती बसणारे सदस्य आणि त्याविरुद्ध सत्तारूढ पक्षाचे समर्थन देणारे आणि सत्तारूढ पक्षाचे आमदार 237 आहेत. तसं असलं तरी या 50 आमदारांचा आवाज योग्यरित्या सभागृहात ऐकायला देणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी सभागृहाला पण आश्वासित केलं आहे की सभागृहातील विरोधकांना पण समान संधी दिली जाईल आणि त्यांना त्यांची भूमिका मांडण्याची पूर्ण मुभा ही महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून मी देईन. आज आमची बिझनेस ऍडवायझरी कमिटीची बैठक झाली. खरं तर त्या बैठकीत 12 सदस्य असतात आणि 12 सदस्य असतानाही जर आपण 288 आमदारांचा रेशो लावला तर साधारण 20-25 आमदार एका सदस्यापाठी आपण पकडतो, 20 ते 22 आमदार. विरोधकांकडे तेवढी स्ट्रेंथ नसली जरी गटांकडे तरीही मी त्यांना त्या बीएससी मध्ये विशेष निमंत्रित म्हणून बोलवून त्यांना त्याच्यात त्यांचा समावेश केलेला आहे आणि यातून आपल्याला दिसत असेल की माझी भूमिका ही सगळ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून नियमाच्या चौकटीत राहून समान संधी देण्याचे प्रयत्न मी करत आहे आणि त्यामुळे कमी सदस्य जरी विरोधकांमध्ये असले तरीही त्या संख्येचा परिणाम त्यांच्या कार्य करण्यावरती होणार नाही ही जबाबदारी मी घेतलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही जबाबदारी घेणार आहात, ती जबाबदारी पारही पाडणार आहात. मात्र अध्यक्ष हा निपक्षपाती असावा असं म्हणतात, पण गेल्या कार्यकाळामध्ये विरोधक नाराज आणि आरोप करताना दिसले. यावेळी ते होऊ नये यासाठी अध्यक्ष म्हणून तुम्ही काय करणार आहात? नाही, मला वाटतं आरोपांना घाबरून जर का मी काम केलं तर मी अध्यक्ष म्हणून सदस्यांना न्याय देऊच शकणार नाही. आरोप झाले म्हणून काय ते सत्य आहेत अशी भाग नाहीये. गेल्या टर्ममध्ये पण मी निश्चितपणे अगदी न्यायबुद्धीने काम करायचा प्रयत्न केला आहे. समान संधी दोन्ही सदस्यांना दिली आहे. मी जेव्हा नियमात 3 लक्षवेधी जास्तीत जास्त दिवसाला घेण्याची तरतूद असतानाही मी दिवसाला 20-20 लक्षवेध्या या विरोधकांच्या आणि सत्तारूढ पक्षातील सदस्यांच्या घेऊन त्यांना न्याय दिलेला आहे. आज रेकॉर्ड तुम्ही तपासलात तर तुम्ही बघाल की जास्त लक्षवेधी सूचना या विरोधकांच्या घेतल्या गेल्या आहेत. जास्त औचित्याचे मुद्दे किंवा प्रस्तावावरती चर्चा या विरोधकांच्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे मला वाटतं असा आरोप करणं हा बिनबुडाचा आरोप आहे आणि अशा आरोपांनी मी माझ्या कार्यक्षमतेवरती कुठच्याही प्रकारचा फरक पडू देत नाही. बरं, पण राहुलजी, एका बाजूला अध्यक्षपदाची जबाबदारी आहे तर दुसरीकडे त्याचं जबाबदारीसोबत तुम्हाला भानही ठेवायचं आहे. तर दुसरीकडे ज्या शिवसेना पक्षातून तुम्ही राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली त्याचा निर्णय देताना काय भावना होत्या नेमक्या तुमच्या? म्हणजे एका बाजूला कर्तव्य विरुद्ध तुमच्या मनातील भावना असं काही सुरू होतं का? निश्चितपणे ज्या वेळेला मी आमदार म्हणून काम करत होतो त्यावेळेला निश्चितपणे मी माझ्या पक्षासंदर्भात भावुक होतो आणि पक्षाच्या हिताचा विचार करत होतो. आणि अध्यक्ष म्हणून काम करत असताना ज्या दिवशी मी त्या आसनावरती विराजमान झालो त्या दिवसापासून मी कुठच्याही पक्षाचा आमदार आहे हे मी माझ्या ध्यानातनं मनातनं संपूर्णपणे विसरून गेलो आहे. बरोबर. आणि असं असताना मी केवळ महाराष्ट्र विधानसभेची गरिमा, महाराष्ट्र विधानसभेने गाठलेली उंची
आणि महाराष्ट्र विधानसभेची जी ख्याती आहे संपूर्ण देशात की ही प्रीमियम लेजिस्लेटिव्ह इन्स्टिट्यूशन आहे, याचा विचार करून ह्या महाराष्ट्र विधानसभेच्या प्रतिमेस कुठच्याही प्रकारचा गालबोट लागू नये अशीच माझी भूमिका राहिलेली आहे. आणि म्हणून जो निर्णय मी दिलेला आहे, जो वाद किंवा ज्या पिटिशन माझ्या समोर होत्या त्या निकालीत काढत असताना मी महाराष्ट्र मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली डिस्क्वालिफिकेशन रूल्स 1986 त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि या संदर्भातल्या असलेल्या संविधानिक तरतुदी या सगळ्यांचा पूर्ण विचार करून अगदी शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीत राहणारा निर्णय दिलेला आहे. आजपर्यंत या निर्णयासंदर्भात अनेक लोकांनी आलोचना केली, अनेक लोकांनी टीका टिप्पणी केली, परंतु ही आलोचना आणि टीका टिप्पणी करणाऱ्यांपैकी एकाही नेत्यांनी, एकाही प्रवक्त्यांनी हे सांगितलं नाही की माझ्या निर्णयात चुकलं काय नेमकं. त्यामुळे हे सगळे आरोप, टीका टिप्पणी, आलोचना ही राजकीय हेतूनी केलेली आहे आणि त्यामुळे विधानसभेचा अध्यक्ष म्हणून मी अशा टीपा टिप्पणींकडे मुळीच लक्ष दिलं नाहीये. बरोबर आहे, त्याकडे तुम्ही लक्षही देऊ नका. मात्र कार्यकाळामध्ये येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि कार्य आपल्या हाती जे तुम्ही घेतलेलं आहे त्यासाठी खूप खूप सदिच्छा लोकशाही मराठी आणि आमच्या टीमकडून आणि आमच्या प्रेक्षकांकडून. धन्यवाद राहुलजी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.